या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी केरळमधून येते। एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला अपघात झाल्याचं कळतंय। करीपूर एअरपोर्टच्या कोझिकोडे इथं हा अपघात झालेला आहे। विमानात 170 प्रवासी असल्याची सुद्धा प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे। लँडिंगच्या वेळी ही दुर्घटना झाली असून 170 प्रवासी या विमानात होते अशी माहिती आपल्याला आता मिळते। एअर इंडियाच्या विमानाला धावपट्टीवर उतरते वेळी हा अपघात झाल्याचं कळतंय। केरळ एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचा हा अपघात झालाय। करीपूर एअरपोर्ट कोझिकोडे इथं हा अपघात झाला असून या विमानामध्ये 170 प्रवासी होते अशी माहिती मिळते। त्यामुळे प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती? एक मोठा अपघात हा कोझिकोड एअर विमानतळावर झालेला आहे आणि या विमानामध्ये 170 प्रवासी होते। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, दुबई ते कोझिकोड दरम्यान हे विमान झालं होतं। IX1344 या क्रमांकाचं विमान होतं आणि ते दुबईवरून कोझिकोडला येत होतं। दरम्यानच्या काळात साधारणतः 7:40 दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि ज्या पद्धतीची माहिती आलेली आहे की हातामध्ये की रनवेवरती हे विमान घसरल्यामुळे अपघात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच जेव्हा लँडिंग होत होतं, जेव्हा विमानाचं लँडिंग होत होतं तेव्हा हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितला सगळ्या पार्श्वभूमीवरती तर अपघाताचे जे दृश्य किंवा त्या पद्धतीचे छायाचित्र पुढे आले आहे त्यामध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे। घटनास्थळावरती जवळपास 25 पेक्षा जास्त या रुग्णवाहिका पोहोचलेल्या आहेत आणि यामध्ये जीवितहानी झाली की नाही याच्या संदर्भात अजून कुठल्याही प्रकारची माहिती पुढे आलेली नाहीये। औपचारिक माहिती लवकरच एअर इंडियाचे अधिकारी देणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। पण नेमका हा अपघात कसा झाला, कशामुळे झाला, याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे? ज्या पद्धतीने माहिती मिळाली विलास, महत्वाचं म्हणजे यामध्ये जेव्हा विमान लँडिंग होत होतं तेव्हा विमान घसरल्याने हा अपघात झाल्याची माहिती पडली। रनवेवरती विमान घसरलेलं आहे। कोझिकोडमध्ये जो पाऊस सुरू आहे या पावसाच्या दरम्यान होऊ शकतं रनवेवरती विमान घसरलंय अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। ज्या पद्धतीने विमानाचा समोरचा जो भाग आहे तो जास्त क्षतिग्रस्त झालेला आहे, मोठं नुकसान झालंय त्या भागाचं आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे सोबतच एअर इंडियाचे अधिकारी या संदर्भात लवकरच औपचारिकपणे माहिती देणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। अपघाताची खरं तर विदारक दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत, आपण प्रेक्षकांना ती दाखवतोय। प्रशांत, पण सुदैवाची बाब अशी म्हणावी लागेल की आग लागलेली नाहीये विमानाला, असं दिसतंय सध्या जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। खरं तर नुकसान मात्र प्रचंड झालेलं आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार किंवा जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली त्यानुसार काही अनेक जण जखमी झाल्याचं सुद्धा कळतंय। बरोबर आहे। एअर इंडियाच्या या बोईंग विमानाचा अपघात झाल्यानंतर यामध्ये जवळपास 170-191 प्रवासी असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि या सगळ्यांमध्ये जर बघितलं काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। पण लवकरच ज्या पद्धतीनं विमानाचं दृश्य जर बघितलं आपण तर अतिशय विदारक आहे। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्या केरळच्या वृत्तवाहिनीने दिलेली आहे। न्यूज 18 केरळाने ही माहिती पुढे दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की पायलट आणि 2 पॅसेंजरचा मृत्यू झालेला आहे। ही अत्यंत महत्वाची दुःखद घटना आहे की कोझिकोड येथे झालेल्या विमान अपघातामध्ये विमानाचा पायलट आणि 2 प्रवासी जखमी मृत्युमुखी पडल्याची सध्याची माहिती न्यूज 18 केरळाने दिलेली आहे। यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती बघायला गेलं किती लोक जखमी झाले हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या पद्धतीचे दृश्य आहे, ज्या पद्धतीचे संपूर्ण छायाचित्र पाहायला मिळतंय की अतिशय विदारक परिस्थिती आहे। कोझिकोडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना जेव्हा हे विमान लँडिंग होत होतं त्यावेळेस हे बोईंग प्रकारातलं विमान होतं, बोईंग कंपनीचं विमान होतं जे इंडियन प्रशांत, आता तुम्ही जी माहिती देताय ती खूप महत्त्वाची आहे आणि आपल्यापर्यंत इतर सोर्सेस कडून जी माहिती मिळते त्यानुसार या क्षणाला या विमान अपघाताच्या बद्दलची माहिती आहे ती की विमानाचे 2 तुकडे सुद्धा झालेले आहेत। पायलटसह 2घांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहे। न्यूज 18 केरळच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे दृश्य पोहोचलेले आहेत आणि या विमान अपघाताचा च्या नंतरची जी परिस्थिती आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। खरं तर आग लागू नये याच्यासाठी अग्निशमन दल तिथं पोहोचलेलं आहे आणि त्यांनी तिथं पाण्याचा फवारा मारायला सुरुवात केलेली आहे। मदतीसाठी अनेक लोक तिथं
धावून गेलेले आहेत, पोलीस सुद्धा तिथं आलेले दिसत आहेत. अत्यंत भीषण अशी ही दृश्य म्हणावी लागतील. आणि एअर इंडियाचं हे विमान आहे. ज्या प्रेक्षकांनी आता टीव्ही ऑन केलेला आहे त्यांच्या माहितीसाठी, केरळ एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला भीषण अपघात झालेला आहे. एअरपोर्टवर कोझिकोडे इथल्या एअरपोर्टवरती 170 प्रवासी असलेलं हे विमान धावपट्टीवरून घसरलं आणि त्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे. अपघात इतका भीषण आहे की विमानाचे चक्क 2 तुकडे झालेले आहेत आणि अत्यंत विदारक अशी ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. केरळमधल्या कोझिकोडेमध्ये आपण याची कल्पना आहे की गेल्या आठवड्याभरापासून तिथं मुसळधार पाऊस कोसळतोय. कदाचित या पावसामुळेच हा विमान अपघात झाला की काय अशी शक्यता वर्तवली जाते. पण याबद्दलची अधिकृत माहिती मात्र येऊ शकली नाहीये. वंदे मातरम मिशनच्या अंतर्गत विमान दुबईहून भारतात आलेलं होतं. आपल्याला कल्पना आहे की सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विदेशात जे लोक अडकलेले आहेत, जे भारतीय सध्या अडकलेले आहेत परदेशात, त्या सगळ्यांना आणण्यासाठी म्हणून वंदे मातरम हे मिशन सध्या केंद्र सरकारनं हाती घेतलेलं आहे. आणि वंदे भारत या मिशनच्या अंतर्गत खरं तर विदेशात परदेशामध्ये जे भारतीय अडकून पडलेले आहेत कोरोनाच्या संकटामुळे त्यांना भारतात आणण्याची ही मोहीम आहे. आणि याच मोहिमेच्या अंतर्गत दुबईमधून 170 भारतीयांना घेऊन हे विमान कोझिकोडेमध्ये पोहोचलं. जेव्हा ते विमानतळ तिथं लँड करत होतं त्याच वेळी हा अपघात झाल्याचं कळत आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून ज्या 170 प्रवाशांना घेऊन हे विमान कोझिकोडेमध्ये पोहोचलं. विमानतळावरती उतरत असतानाच रनवेवरून हे विमान घसरलं आणि त्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे. विमानाचे चक्क 2 तुकडे झालेले आहेत. जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते त्यानुसार 2 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. किती भीषण अपघात आहे याचं हे बोलकं चित्र म्हणावं लागेल. 2 तुकडे झालेले आहेत पूर्णपणे विमानाचे. या प्रवाशांचं नेमकं काय झालं असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. खरं तर 170 प्रवासी या विमानात होते. कोरोनाच्या संकट काळामुळे जे लोक परदेशामध्ये अडकून पडलेले आहेत त्या सगळ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचे मिशन हाती घेतलं, वंदे भारत मिशन. आणि आता या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी संदीप राजगोळकर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत. संदीप, तुमच्याकडे काय अपडेट? विलास, एक तर केरळमध्ये हा मोठा एक अपघात झाला असं म्हणता येईल. कोझिकोड ही जे विमानतळ आहे या विमानतळावर एअर इंडियाचं ज्यावेळेला विमान येत होतं ते दुबईवरून येत होतं आणि करीपूर हवाई अड्डा जो आहे म्हणजे विमानतळ आहे करीपूर विमानतळ, त्या विमानतळावर येताना या विमानाचा ताबा सुटलेला आहे आणि पायलट कडून पूर्णपणे प्रयत्न केले गेले होते खरं तर, पण त्यावेळेला हा ताबा सुटला आणि त्यानंतर या विमानाला एक मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये अजून किती जणांचा मृत्यू झाला किंवा काय मोठी माहिती आहे ही अजून आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. मात्र हा एक मोठा अपघात म्हणावा लागेल आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळं हे विमान पूर्णपणे विमान जी पट्टी असते रनवे जो असतो त्या रनवेवरून हे विमान फिसकटलेलं आहे आणि त्या बाजूला जाऊन कोसळल्याची आतापर्यंत आपल्याला माहिती मिळते. विलास, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आताची या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सगळ्यात मोठी बातमी, 174 प्रवासी असलेलं 6 क्रू मेंबर आणि 2 पायलट या विमानामध्ये होते अशी ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचती आहे. कोझिकोडेमध्ये एअर इंडियाच्या विमानाला जो भीषण अपघात झालेला आहे त्यात विमानाचे 2 तुकडे झाले असून पायलटसह 2घांचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी आपल्यापर्यंत येते. एव्हिएशन एक्सपर्ट मंदार आपल्या सोबत आता जोडले गेले आहेत. मंदार, हे दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहत असाल, काय सांगाल? कधी अशी परिस्थिती निर्माण होते की जेव्हा विमानाचे चक्क 2 तुकडे झालेले आहेत? याच्यावरून या अपघाताबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? अगदी दुर्दैवी घटना आहे ही. आणि आता जी चित्र मी स्क्रीनवर पाहतोय त्याच्यावरून जे लक्षात येते, एकतर आता मागचे 3-4 दिवस या पूर्ण जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीवर, पश्चिमी किनारपट्टीवर आणि फॉर दॅट मॅटर जवळजवळ दोन्ही बाजूच्या किनारपट्टीवर अतिशय वाईट वेदर आहे. पाऊस आहे, वारे वेगाने वाहत आहेत, वादळाचाही सामना या किनारपट्टीला करायला लागतंय. तर बऱ्याचदा असं होतं की ज्या वेळेला लँडिंगच्या वेळेला विमान उतरत असतं त्यावेळेला जर क्रॉसविंडची सिच्युएशन निर्माण झाली आणि ज्या वेगाने ते उतरलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी त्याने टचडाऊन करायला पाहिजे तो समतोल जर त्या वाऱ्यांमुळे सांभाळता आला नाही
तर अनेकदा पायलटसाठी ते आवरणं कठीण होऊन बसतं. बरं. या विशिष्ट प्रसंगात काय झालंय ते आत्ता सांगता येणार नाही, पण आत्ता जे लक्षात येते ते असं लक्षात येते की याच्यामध्ये वेदरचा महत्वाचा भाग असणं शक्य आहे. पण मंदारजी, असा सुद्धा मुद्दा आहे की जेव्हा हवामान खराब असतं तेव्हा अशा प्रकारे विमान उतरवायला परवानगी दिली जात नाही किंवा त्या फ्लाईट रद्द केल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे विमान उतरवलं गेलं, त्यामुळे हा अपघात झाला म्हणायचं? नाही, असं नाही म्हणता येणार, कारण की प्रत्येक विमानाची, विमानतळाची आणि तिथल्या रनवेची आणि तिथून जो मेटेरोलॉजिकल डेटा उपलब्ध असतो हा. त्याच्या असेसमेंटवर ठरवलं जातं की या विमानाला ऍक्सेप्ट करायचं की नाही करायचं. जर त्या विमानाला ऍक्सेप्ट करायचं ठरवलं गेलेलं होतं तर अनेकदा आपण या अशा याच्यात समजून घेऊयात की हे जे पॅटर्न किंवा हे जे अंदाज हवामानाचे वर्तवलेले असतात त्याच्यामध्ये सडन चेंज होणं ही नवी गोष्ट नाहीये. सो अनेकदा जो पॉइंट ऑफ नो रिटर्न ज्याला म्हणतात, अशा पॉइंटला आलेला असताना जर काही हवेचा झोत आला किंवा सडनली जमिनीवरचं वाऱ्याची दिशा बदलली तर अनेकदा अडचणीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे थेट उतरायची परवानगी कशी दिली असं आता म्हणता येणार नाही. मंदारजी, तुम्ही सोबत राहा. पण आता जे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत त्यानुसार 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. आताची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, 3 जणांचा मृत्यू झालेला आहे या विमान अपघातात. तर 35 जण जखमी झालेले आहेत. हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला दृश्य आपण बघतोय, जी ताजी दृश्य आपल्याला न्यूज 18 केरळच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. कोझिकोडेतल्या विमानतळावरती जो विमानाला भीषण अपघात झालेला आहे त्याची ताजी दृश्य आपल्यापर्यंत आलेली आहेत. जी माहिती आता आपल्याला मिळते त्यानुसार हे विमान दरीत कोसळलेलं आहे आणि अंधारामुळे अनेक अडचणी सुद्धा येत आहेत या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी, अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत आता पोहोचती आहे. त्यामुळे निश्चितपणे मृतांचा आकडा नेमका किती असेल आणि जखमींचा आकडा किती असेल ही प्राथमिक माहिती आता आपल्यापर्यंत आहे. पण जी दृश्य दिसत आहेत, जी भीषणता या अपघातातली आहे ती मात्र चिंता वाढवणारी आहे. कारण 2 तुकडे झालेले आहेत विमानाचे आणि विमानतळावरती उतरत असताना अशा प्रकारचा हा अपघात होतो. आणि त्यानंतर जी परिस्थिती गेल्या काही दिवसात केरळमध्ये विशेषतः पावसाची आहे, पश्चिम किनारपट्टीवरती, या पावसाच्या परिस्थितीमुळेच हा अपघात झाला का अशी चर्चा सुद्धा सुरू आहे, प्राथमिक अंदाज सुद्धा आहे. पण मला एक विचारायचं, मंदारजी आता आपल्या सोबत आहेत, मंदार भारदे जे एक्सपर्ट आहेत. मंदारजी, खरं तर मुंबई विमानतळ असेल किंवा कुठल्याही विमानतळावरती हवाई धावपट्टीवरून विमान घसरत असतं, त्याच्या मागचं नेमकं कारण काय असतं, ते कशामुळे घसरतं? मी म्हणालो तसं की त्यातला एक भाग जो असतो तो वाऱ्यांचा असतो, दुसरा भाग जो असतो तो दुसरा भाग एक ठराविक ठरलेल्या जागेमध्ये, म्हणजे आता मी आपल्याला म्हणालो तसं की रनवे ओलांडून पुढे जाऊन विमान रनवेची समोरची भिंत ओलांडून पुढे जाऊन दरीत पडलंय की बाजूला जाऊन कलंडलंय याची मला त्या दृश्यांवरून अंदाज येत नाहीये. पण आता मी जे ऐकलं त्याच्यानुसार जर ते रनवे ओव्हरशूट करून पलीकडे जाऊन पडलेलं असेल तर याच्यामध्ये काही वेळेला असं होतं की एका विशिष्ट जागेच्या आत जर त्याने टचडाऊन केलं तर पुढचं जेवढा रनवे उरतो तेवढ्या रनवेवर ते थांबवणं शक्य होतं. मंदारजी, कधी कधी असं होतं की त्या जागेमध्ये जर तेवढ्या कमी, त्या जागेपेक्षा पुढे जर विमान उतरवलं, पायलटला अलीकडे उतरवता आलं नाही, तर अनेकदा पायलट निर्णय घेतो की नाही, मी पुन्हा टेक ऑफ करतो आणि परत येतो. आता हे जे झालंय त्याच्यामध्ये असं झालंय का की त्याने रनवेच्या काही कारणांमुळे पुन्हा टेक ऑफ करून उड्डाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्याला पॉवर पुरली नाही किंवा असं काही झालं आणि ज्याच्यामुळे त्याने क्रॅश केलं, हे समजून घ्यायला लागेल. आता लक्षात येत नाहीये काय आहे ते. आता आपल्यापर्यंत जी माहिती येते त्यानुसार हे दरीत जेव्हा कोसळलं विमान त्यामुळे 2 तुकडे झालेले आहेत विमानाचे, अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. हो, म्हणूनच की तो रनवे ओव्हरशूट करून पुढे जाऊन ते कोसळलेलं आहे की त्याची अजून माहिती आली नाहीये, त्यामुळे आता सांगता येणार नाही. बरं, पण जेव्हा ते विमान उतरत असतं अशा वेळी काय नेमकी काळजी घेतली जात असते?
सगळ्याच आता हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्यामुळे खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत जे पायलटला लँडिंग करायला मदत करतात. मेट्रोलॉजीचे रिपोर्ट्स त्यांना उत्तम रिपोर्ट्स मिळालेले असतात आणि हा ज्या अर्थी इंटरनॅशनल फ्लाय करतायत त्या अर्थी जो सिनियर मोस्ट क्रू आहे तोच ऑब्व्हियसली फ्लाय करत असणार सर्वच एअरलाईनमध्ये. सो आत्ताच्या मोमेंटला ते हे सगळं प्लॅन करून त्याचं विमानाचं वजन, वारं या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून त्यांनी त्यांचा रूट ठरवलेला असणार आहे. मला आत्ता जे वाटतंय की तुम्ही जे आकडे सांगितलेत आत्ता, त्यामुळे एक मला जे वाटतंय की शक्यता अशी आहे की त्याच्या इंजिन्सचे आणि फ्युएल टँक्सचे स्फोट झालेले नसावेत. हो, सध्या तरी तसं दिसतंय. म्हणजे त्याच्यामुळे जखमी आहेत लोक, पण तुलनेनं जळल्याचं काही मला ऐकायला मिळालेलं नाहीये. हे त्यातली एक चांगली गोष्ट मला वाटते. 2 तुकडे दिसत आहेत, पण मोठी काही तरी भीषण आग लागली असं चित्र सध्या तरी नाहीये. फायर ब्रिगेड तिथं पाण्याचा फवारा मारते, कदाचित काळजी घेत असावेत की त्याला आग लागू नये म्हणून. फ्युएल टँकवर ते कदाचित पाण्याचा फवारा मारत असतील. पण आता अपडेट्स आपल्यापर्यंत अशा येत आहेत की अंधार आहे, रात्रीची वेळ असल्यानं तिथं मदत कार्य करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. शोध घेण्यासाठी जे जखमी आहेत त्यांना शोधण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी येत आहेत. आणि हा जो परिसर आहे तो दरीचा परिसर असल्यामुळे या परिसरामध्ये तिथं जाणं, ॲम्ब्युलन्स घेणं आणि त्यांना शोधून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं, या सगळ्या मदत कार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत येते. प्रशांत लीला रामदास, दिल्लीचे प्रतिनिधी, पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय अपडेट्स? महत्वाचं म्हणजे जी सूत्रांची माहिती आहे, DGCAच्या वतीने जी माहिती पुढे आली आहे, एअर इंडियाची एक्सप्रेस जे विमान सेवा आहे XB1344 B737 दुबई ते कोझिकोड हे विमान होतं. जवळपास 191 प्रवासी यामध्ये होते. त्यावेळेस जेव्हा विमान उतरत होतं तेव्हा 2000 मीटरची दृश्यमानता होती. रनवेवरती जोरदार पाऊस सुरू होता. रनवेवर 10 मिनिटं उतरल्यानंतर धावपट्टी संपली आणि धावपट्टी संपल्यानंतर हे विमान थेट दरीत कोसळलं आणि याचे 2 तुकडे झाले. आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे आताची महत्वाची माहिती, नागरी उड्डयन महासंचालनालयाने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. अतिशय महत्वाचा, सोबतच 35 जे प्रवासी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये साधारणतः ज्या पद्धतीने पायलट जो आहे तो मृत्युमुखी पडल्याची माहिती पुढे दिली झाली आहे. इन्फॉर्मेशन तो मिल रहा है केरला मीडिया से, ठीक है, आप क्रॉस चेक कीजिए. राइट. नहीं, वो अब कर रहे हैं. बस ये अल्फोंस साहब, ये कहा जा रहा है कि क्या इसको डाइवर्ट किया जाना चाहिए था मौसम को देखते हुए? ये एक सवाल है जो बाद में खड़ा होगा. उन्होंने आपके कॉल को केजे अल्फोंस हमारे साथ थे. एडविन, और क्या इन्फॉर्मेशन? मंदार भारदे आता आपल्या सोबत आहेत. प्रशांतने जी माहिती दिली आहे ती अत्यंत महत्वाची आहे की जेव्हा हे विमानतळावरती उतरत होतं तेव्हा प्रकाशमानता जी आहे ती कमी होती. पाऊस मुसळधार कोसळत होता. धावपट्टीवरती पूर्ण उतरल्यानंतर हे विमान पुढे जाऊन दरीत कोसळलेलं आहे आणि त्याचे 2 तुकडे झालेले आहेत. मंदार भारदे आता आपल्या सोबत आहेत. मंदारजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आपला संपर्क त्यांच्याशी तुटलेला आहे. पण या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झालेला आहे. विमानाचे 2 तुकडे झालेले आहेत. 191 प्रवासी या विमानामध्ये प्रवास करत होते अशी माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि विमानतळावरती विमान उतरत असताना हा भीषण अपघात झालेला आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर याच बातमीवर आपण कायम राहणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्वागत. विमान अपघाताची भीषण दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघतोय आणि खरोखरच विमानाचे 2 तुकडे झालेले आहेत. यात पायलटचा मृत्यू झालेला आहे. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी ही आहे की अंधारामुळे बचाव कार्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. दुबईहून कोझिकोडीला आलेलं हे विमान, प्रचंड पाऊस कोसळत होता त्याच्यामुळे रनवेवरून घसरलं आणि पुढे जाऊन ते दरीत कोसळलं. यात 191 प्रवासी प्रवास करत होते. पायलटचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतीये. कोझिकोडीतल्या विमानतळावरती एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या या भीषण अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय तर 35 जण जखमी झाल्याची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतीये. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.